मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी ठाकरेंच्या बंधूंची युती झाली आणि त्यामुळे भाजपने ठाकरेंना रोखण्यासाठी नवी रणनीती आखली आहे। मात्र हीच रणनीती शिंदे सेनेच्या पथ्यावर पडली आहे। शिंदे सेनेला ठाकरेंच्या युतीचा कसा फायदा होणार आहे पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून। ठाकरे बंधू एकत्र, भाजपच्या रणनीतीत बदल। ठाकरेंची युती शिंदेंच्या पथ्यावर। जागा वाटपात भाजपची लवचिकता। भारतीय जनता पक्षाने जो एक अपप्रचार केला होता बटेंगे तो कटेंगे, तसंच मी मराठी माणसाला सांगतोय की आता जर का चुकाल तर संपाल। ठाकरे बंधूंची ही युती मराठी मतदारांची मोठ बांधून भाजपला कडवं आव्हान निर्माण करणार अशी चर्चा सुरू झाली आणि कुठलाही धोका पत्करायचा नाही या भूमिकेतून भाजपनं जागा वाटपाच्या चर्चेत नवी रणनीती आखली। बीएमसी साठी शिवसेनेकडून 100 जागांची भाजपकडे मागणी। भाजपकडून शिंदे सेनेला 100 ऐवजी 70 जागांचा नवा प्रस्ताव। पहिल्या चर्चेत 52 जागा देण्याची भाजपची तयारी। भाजप शिंदे सेनेत अद्याप 25 ते 30 जागांचा तिढा कायम। मित्रपक्षाला ताकद देऊन मराठी कार्ड खेळण्याची भाजपची रणनीती। दरम्यान भाजप मुंबईवर पूर्ण वर्चस्व मिळवण्याच्या तयारीत आहे। त्यामुळे ठाकरे बंधूंना रोखण्यासाठी ठाकरेंच्या मराठी वोट बँकेसमोर तगडं आव्हान निर्माण करणं आवश्यक आहे। त्यामुळे मित्रपक्षाला जागा वाटपात जास्त जागा देऊन भाजप ठाकरेंना बालेकिल्ल्यातच रोखण्याचा मास्टर प्लॅन आखतीये। दरम्यान शिंदे सेना 100 जागांवर ठाम असून दोन्ही पक्षातील रस्सीखेच जी आहे ती कायम आहे आणि अशातच ठाकरे बंधूंच्या युतीमुळे मराठी वोट बँकला धक्का लागू नये म्हणून भाजपने शिंदे सेनेला 70 जागा देण्याची संमती दर्शवली। त्यामुळे ठाकरे बंधूंची युती शिंदे सेनेच्या पत्त्यावर पडल्याचं बोललं जातंय। सूरज मसूरकर, साम टीव्ही, मुंबई।